सर्व पत्रकार बंधूंचं प्रथमतः स्वागत। आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। ते पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 दुपारी 12 वाजता पुणे येथील या सप महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संवाद परिषदेचे आयोजन केलेले आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे तमाम विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहे आणि त्या अनुषंगाने ही विद्यार्थी संवाद परिषद आयोजित केलेली आहे। प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट LT सावंत साहेब जे माजी आमदार आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड चे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट माननीय SK जैन साहेब हे राहणार आहेत। ते चेअरमन मॅनेजमेंट काउन्सिल शिक्षण प्रसारक मंडळी। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुनील वारे हे महासंचालक बार्टीचे आहेत। त्याचप्रमाणे यशदाचे विभाग प्रमुख बबनराव जोगदंड हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळीचे काउन्सिल सदस्य केशव वझे, जयंत किराड, पराग ठाकूर, सतीश पवार हे या विद्यार्थी संवाद परिषदेत उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे या सप महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय सुनील गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून RPI आठवले चे माननीय रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल वावळकर आणि नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे उपस्थित राहणार आहे। या विद्यार्थी संवाद परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सप महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद होत आहे। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। सप महाविद्यालयामध्ये दिनांक 11 जुलै रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत। विद्यार्थी संवाद परिषद याच्या अंतर्गत ह्या टायटल खाली हा कार्यक्रम होणार आहे। विद्यार्थ्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते थेट मंत्र्यांना विचारावे, त्यांच्याकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावी या उद्देशाने सप महाविद्यालयाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यार्थी संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेमध्ये बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना हे मुळात वेगळ्या प्रकारचा असा अनुभव या निमित्ताने मिळणार आहे। डायरेक्ट मंत्र्यांशी चर्चा आणि तेही केंद्रीय मंत्र्यांची चर्चा, ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्यात फार आनंदाचं वातावरण आहे। आणि हे वातावरण बघून साहजिकच आम्हालाही असं वाटतं की विद्यार्थ्यांचं जर थेट अशा मोठ्या पर्सनॅलिटीशी संबंध आणला तर त्यांना पण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्यांच्यात निर्माण होईल, वेगळ्या प्रकारचं ध्येय गाठण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल आणि या उद्देशाने
सभा महाविद्यालयाचे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण रणसुरे नेहमी कार्यरत असतात आणि याही वर्षी त्यांनी या परिषदेचं आयोजन अशा पद्धतीने केलेलं आहे. मला असे वाटते की इथून पुढे देखील आम्ही दर महिन्याला, दीड महिन्याला, 2 महिन्याच्या अंतराने अशा मोठमोठ्या व्यक्ती ज्या इम्पॅक्ट पर्सनॅलिटीज आहेत किंवा इम्पॅक्ट करतील विद्यार्थ्यांच्या मनावर, यांना निमंत्रित करून थेट विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि मध्ये आधी जे कोणी कसलाही शंका किंवा डाऊट असा राहणार नाही अशा पद्धतीचे ते प्रश्न उत्तरे असतील आणि विद्यार्थी आपली करिअरची दिशा त्या निमित्ताने निवडू शकतील किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे. या सगळ्या परिषदेसाठी मी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य म्हणून फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट LT सावंत, माझे आमदार. या रिपन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड आठवले याचा मी कार्याध्यक्ष आहे. आणि या संस्थेच्या याच्यामध्ये महाराष्ट्राची धुरा वाहणारे डॉक्टर सतीश केदारी, त्याचप्रमाणे विश्वदादा भोसले सेक्रेटरी आणि अन्य कार्यकर्ते याच्यामध्ये जुळलेले आहेत. त्याचबरोबर आता आम्ही नव्यानंच नजीकच्या काळामध्ये महिलांचं सुद्धा याच्यामध्ये श्रमिक ब्रिगेडचं काम व्हावं या उद्देशानं आमच्या ताई संघमित्राताई यांना या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या अतिशय मनमिळावू, दानशूर आणि त्याचबरोबर सगळ्या कार्यक्रमांमध्ये सतत सातत्यानं फिरणार आहेत. तेव्हा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जर आपण बघितलं की रिपन पक्षाच्या चळवळीमधील आता बाबासाहेबांच्या नंतर जर विचार केला तर या चळवळीला बळ देणारे किंवा अतिशय धावपळीमध्ये काम करणारे किंवा अतिशय धाडसानं काम करणारे आज जर का या समाजाची व्यक्ती असेल तर ती म्हणजे रामदासजी आठवले साहेब असं त्याच्यामध्ये चित्र सगळ्या जगात सगळीकडे गेलेलं आहे आणि लोकांची ती भावना आहे. आज परिस्थिती अशी आहे की तळागाळातील लोकांना आज हे माहिती नसतं की समाजात काय चाललेलं आहे, राजकारणात काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर असा एखादा मंत्री आपल्या जवळ कोणी येऊन बसतो आणि बोलतो असंही कोणाला भेटत नाही. सर्वसाधारणपणे संपर्क होत नाही. आमदार, खासदार असतील किंवा संबंधित राजकारणाचे जे असतील त्यांचे पक्षही त्यांचे कार्यकर्ते भेटतात, परंतु आम जनतेला किंवा ह्याच्यामध्ये भेटायचं तर ते सर्वसाधारण होत नाही. तर ही कल्पना यावी म्हणून अशी यावी म्हणून आपल्या सप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीणजी रणसुरे यांनी आणि आमचे डॉक्टर सतीश केदारी ताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी ही कल्पना काढली की विद्यार्थी परिषद घ्यायची. आज आपण बघितलं की विद्यार्थी परिषद घेत असताना त्या ठिकाणी आमच्या जैन साहेबांनी आपण सुचवलं, रणसुरे साहेबांनी सुद्धा सुचवलं की त्यांचा नागरिक सत्कार सुद्धा आपण घेऊया. म्हणजे एक प्रकारे आठवले साहेब पुण्यामध्ये येऊन अनेक त्यांचे सत्कार झाले असतील, परंतु एखाद्या शैक्षणिक संस्थेत, एवढ्या जुन्या शैक्षणिक संस्थेमध्ये की ज्या ठिकाणी अशी मुलं सुद्धा इथं कदाचित पूर्वीच्या काळामध्ये बसली जात नसतील, पण तो बहुजन समाजाचे या ठिकाणी आले तर त्या संस्थेमार्फत आणि श्रमिक ब्रिगेडमार्फत त्यांचा नागरिक सत्कार होतो. ही गोष्ट फार आनंदाची आहे आणि त्याच्यासाठी आमच्या ह्या सगळ्या लोकांनी प्रयत्न खूप केलेले आहेत. जैन साहेबांनी त्याला तात्काळ संमती दिली की बाबा हे असा एवढा मोठा मनुष्य आमच्या संस्थेचा आम्हाला अभिमान वाटतो असंही त्यांनी सांगितलं. आज या ठिकाणी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतरची जी काय हे आहे तर ती चळवळ जी आहे ती चळवळ यांनी जीवन ठेवले असं मला वाटतं. आणि आज जर विद्यार्थी त्यांना जे प्रश्न विचारतील त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्याने विचारायचे, त्यांना जे उत्तर द्यायचं ते देणार, परंतु ते उत्तर सुद्धा चपकल असेल आणि ते विद्यार्थ्यांना भावेल असं मला स्वतः या ठिकाणी खात्री वाटते. आणि अशा प्रकारचा जर काही कार्यक्रम केला तर जर का समजा हे समाजामध्ये फिरणारीच व्यक्ती आहे तर यानं जर काय असा एखादा कार्यक्रम जर का सातत्याने घडत गेला तर शैक्षणिक संस्थेतील लोकांना, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एखादी स्फुर्ती तयार होईल आणि त्या स्फूर्तीतून कधी त्यांना राजकारणात जावं वाटेल, त्यांना कधी शिक्षणामध्ये जावं वाटेल किंवा अन्य काही करावं वाटेल, पण स्फूर्ती तयार होईल आणि लोकांच्या मध्ये जी काही बळगळ आहे ती मरगळ कमी होईल. आज आम्हाला असं दिसतं की समाजाच्या प्रती जी काही कष्ट करणारी माणसं आहेत, श्रम घेणारी माणसं आहेत, तळागाळातील माणसासाठी काम करणारी माणसं आहेत, ती IT क्षेत्रामुळे किंवा अन्य काही कारणाने किंवा ज्याला 4 फिगर सॅलरीज मिळतात अशा लोकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार कमी झालेला आहे. काम करावं हे त्या विद्यार्थ्यांना समजेल, ते आठवले साहेब समजून सांगतील असं मला वाटतं. आणि या ठिकाणी काम आपण आल्याबद्दल धन्यवाद.
कार्यक्रमाचं म्हणजे असं सहज मला ज्यावेळेस सरमिट ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मला पद मिळालं आणि त्या पदामध्ये माझे भाऊ रणसुरे सर आणि गायकवाड सर मग अशी चर्चा झाली की त्या दिवशी मला ज्यावेळेस महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आपले हे आपलं सतीश केदारी झाले, LT सावंत साहेब झाले, तर त्यामध्ये आम्हाला असं ठरवलं की लगेच एका शब्दात मला भाऊने सांगितलं की ताई आपण काही करून आता सरमिट ब्रिगेड आहे तर इथं संस्थेची स्थापना झालेली आहे आणि सुरुवातीलाच आपण म्हणजे हे सर्व काही केलेलं आहे. त्या हिशोबाने त्या दिवशीच आमचं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विषय झाला की सरमिट ब्रिगेडच्या अध्यक्षपदाच्या नावाने ताई तुम्ही आता कार्यक्रम राबवायचे. तर अनेक वर्ष 20-22 वर्षापासून आमचे अनेक आंदोलन होतात आणि त्या आंदोलनामध्ये फक्त शिक्षणाचा विषय असतो. समजा आमचं सरकार बी असेल तरी पण मी जरा मला कुठल्या गोष्टीला विरोध वाटला आणि अन्याय होत असेल तर नक्कीच मी तिथं साहेबाला जाऊन सांगत असते, साहेब इथं अन्याय आहे आणि मी इथं लढणार आणि इथं मी माझा आवाज उठवणार. SP कॉलेजमध्ये पण पहिल्यांदा माझं आंदोलन झालं आणि असा विषय होता की एकदम डिस्टर्ब झाले होते. त्या आंदोलनामध्ये फक्त आम्ही किती जण होतो 50 ते 100, पण माझ्या पाठीमागे 150 पोलिस होते. पण त्यावेळेस मग एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे जेही कुठले गोरगरीब काही असू दे सरकाराला बघत नाही, जिथं अन्याय होतंय तिथं साहेब आवाज उठवत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतच आहे. आणि आत्ता इथं पहिला प्रश्न म्हणजे इथं का केलं, तरी हे जैन सर असू द्या, जैन सर आणि आपले रणसुरे सर आहेत, गायकवाड सर आहेत, यांचं रिलेशन ना साहेबांशी खूप म्हणजे जवळीक आहे आणि सगळ्यांशीच जवळीक आहे. आणि साहेबांना पण इतका आनंद झाला की आम्ही गेलो, आपले केदारी साहेब होते, LT साहेब होते, आम्ही गेल्याच्या नंतर साहेबांना एकच सांगितलं, साहेब आपल्याला असं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्याचा सहभाग आपण म्हणजे घ्यायला पाहिजे. तर साहेबांनी लगेच म्हणणारे खूप छान कार्यक्रम आहे आणि मी नक्कीच येणार, म्हणजे एका शब्दातच. मग नंतर जैन सरांशी चर्चा झाली, जैन सरांना पण फार आवडलं आणि आता असं ठरवलेलं आहे प्रत्येक कॉलेजमध्ये की आम्ही आव्हान करणार आणि विद्यार्थ्याचे जे जे काही समस्या आहे ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि एवढं बोलून मी थांबते.